रेती व्यावसायिक सचिन मांगुळकर हत्ये प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात पोलीस विभाग चालढकल करीत असून राजकीय हस्तक्षेपाद्वारे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करीत सचिन मांगुळकरच्या कुटुंबियांनी या हत्ये प्रकरणी सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। यवतमाळ शहरातील रेती व्यावसायिक सचिन मांगुळकर यांचा खून 21 डिसेंबर 2018च्या रात्री करण्यात आला होता। या खून प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी मृतकाच्या पत्नीने केली आहे। तसेच या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांवर वाळू माफिया सचिन मोहल्ले व सहभागी इतरांकडून एका राजकीय हस्तकांमार्फत दबाव आणीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सन 2016 मध्ये नांदेसावंगी रेतीघाट सचिन मांगुळकर व सचिन मोहल्ले यांनी भागीदारीमध्ये घेतला होता। या रेतीघाटाचा सर्व व्यवहार सचिन मोहल्ले यांच्याकडे होता। हिस्सेवाटणीनंतर सचिन मोहल्ले यांच्याकडून 30 लाख रुपये सचिन मांगुळकर यांना घ्यायचे होते। मागील 2 वर्षांपासून पैशाकरिता सचिन मोहल्ले टाळाटाळ करीत होते। याच पैशाच्या व्यवहारावरून सचिन मोहल्ले व सचिन मांगुळकर यांच्यात बऱ्याचदा बाचाबाचीही झाली होती। तेव्हा सचिन मोहल्ले यांनी सचिन मांगुळकर यांना धमकी दिली होती व माझ्याकडे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक आहेत, त्यांच्याकडून तुझा बंदोबस्त करून घेऊ। तसेच 2017 मध्ये बावळगावचे नायब तहसीलदार बत्की साहेब यांनी उत्खननाचा 3 करोड रुपये दंड सचिन मोहल्ले यांना ठोठावला होता। हाही दंड आतापर्यंत भरण्यात आलेला नाही। हे प्रकरण त्यांनी मॅनेज केल्याचा आरोप यावेळी केला। तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका लावावा अशी मागणी केली। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी, तसेच तपासादरम्यान स्थानिक पोलिसांवर कसलाही दबाव आणण्यात येऊ नये, जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी मृतकाची पत्नी व भाऊ यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेला अंजली सचिन मांगुळकर, मुलगी कस्तुरी मांगुळकर व भाऊ प्रफुल्ल मांगुळकर हे उपस्थित होते। सचिन मोहल्लेचं नाव आहे, परत किरण खडसे आहे, बाबू तायडे आहे, भीमा म्हणून आहे आणि एक गजानन कुमरे म्हणून आहे। आणि जे काही ज्याच्यासाठी जे काही मारलं आहे ते आम्हाला कारण हवं आहे। आणखी परत आम्हाला असं म्हणणं आहे की याच्यावर जे सत्तेवर जे आहे राजकीय नेते, त्यांनी कुठलाही याच्यामध्ये हस्तक्षेप करून किंवा पोलीस डिपार्टमेंटवर कुठलाही प्रेशर आणून ही केस दाबण्याचा प्रयत्न करू नये। आणि परत की यांनी जे काही केलं आहे ते सगळ्यात म्हणजे मेन गोष्ट म्हणजे यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि मला किंवा माझ्या मुलांना किंवा माझ्या 4 मुलांना किंवा माझ्या फॅमिलीला कुठलाही यांच्यापासून त्रास होऊ नये, याच्यासाठी ही की आम्हाला याच्यामध्ये सीबीआयची चौकशी पाहिजे। ज्यांनी या किरण खडसेंनी आणि हे सचिन मोहल्ले आणि बाबू तायडे यांनी केलं, यांना फाशीची काय शिक्षाच व्हायला पाहिजे अगदी। कारण एवढी दुश्मनी होती असं होतच नाही काही की ते बोलू नाही शकत होते की त्यांचं काही कॉम्प्रोमाइज होऊन होतं शकत, अशातलं काहीच नाही आहे। यांना क्रूरपणे इतकं मारण्याचं काहीच कारण नव्हतं। त्यांना रुपये जे होते ते सचिन मोहल्लेकडे होते। तो सारखा आम्ही म्हणायचं त्याला तर तो सारखं म्हणायचं की हो नंतर देईल, असं करेल तसं करेल। माझी सीबीआय मार्फत चौकशी व्हायला पाहिजे बा। पोलीस काही आम्हाला हेल्प करत नाही असं माझं म्हणणं नाही आहे। तरी पण जे बाकीचे जे लोक आहेत त्यांना ते प्रेशराईज होऊन जर का यांना काही सुटका होत असेल यांची, तर मग मला बाकीचं करण्यात काहीच अर्थ नाही। माझी अशी रिक्वेस्ट आहे की यांनी सीबीआय चौकशी करून यांना पुरेपूर मला सहकार्य करावे। मला 2 मुली आहेत।